अनपेक्षित प्रेम भाग 16. वेदूला घेऊन तिथून बाहेर पडते. आतापर्यंत आम्ही आनंदातच राहत होतो. तुम्ही असे अचानक जवळ आले आणि तसेच अचानक निघून गेले तर मला माझ्या मुलीला कुठल्याही त्रासात बघायचं नाही आहे. अभि म्हणाला. पुन्हा तेच. आय एम रिपीटिंग धिस मिस भोसले. ती माझी मुलगी आहे आता. काहीही झालं तरी मी वेदूला कधीच अंतर देणार नाही. सी विल बी ऑलवेज माय फर्स्ट प्रायोरिटी. ओके. रिया म्हणाली. आय होप सो. हे असंच राहील. अभि म्हणाला. असंच राहणार आहे. आणि तुम्हाला यानंतर जर कधीही शंका वाटली तर प्लीज बोलत जा. असं इग्नोर करू नका. रिया म्हणाली. यस. अभि म्हणाला. ओके. नाऊ स्लीप गुड नाईट. दुसरा दिवस सारखाच गेला. वेदूची शाळा, तिचा अभ्यास, अभि आणि रियांचं ऑफिस काम. संध्याकाळी मात्र आकाश आणि राधिका जेवायला सोबतच एका हॉटेलमध्ये गेले होते. राधिका म्हणाली. असं झालं आहे तर पण रिया मला काहीच बोलली नाही. आकाश म्हणाला. ह्या विषयांवर काय बोलेल ती राधिका? राधिका म्हणाली. ते पण आहे म्हणा, पण ती दीपा का आली परत? आकाश म्हणाला. काय माहिती यार. राधिका म्हणाली. व्हाय आर यू सो रेस्टलेस? आकाश, तुला भीती वाटत आहे का की अभि रियाला सोडून पुन्हा दीपाकडे जाईल म्हणून? आकाश म्हणाला. नाही, तो रिया आणि वेदूला कधीच सोडणार नाही. एवढं तर मी माझ्या मित्राला ओळखतोच. तेवढा माझा विश्वास आहे अभिवर. तो घेतलेली जबाबदारी कधीच टाकून देणार नाही. राधिका म्हणाली. मग काय टेन्शन आहे तुला? आकाश म्हणाला. मला याची भीती वाटत आहे राधिका, की रियाला न सोडताही तो दीपाकडे परत गेला तर. राधिका म्हणाली. व्हॉट डू यू मीन? एक्स्ट्रा मॅरिड अफेअर? आकाश म्हणाला. यस. राधिका म्हणाली. नो, अभि असा नाही आहे. तो असं कधीच करणार नाही. आकाश म्हणाला. डोंट नो, पण तो झोपेत फक्त दीपाच करत होता ग. जर तो परत दीपाकडे गेला ना, मी रियाच्या नजरेला कधीच नजर नाही देऊ शकणार. मला असं वाटलं होतं की लग्नानंतर सहवासाने त्यांच्यात आणि रियात प्रेम निर्माण होईलच, पण ही दीपामध्ये टपकली यार. राधिका म्हणाली. ह्या सगळ्या जर गोष्टी आहेत आकाश, असंच होईल कशावरून? आणि प्रश्न मुळात दीपा परत येण्याचा किंवा न येण्याचा नाहीच आहे. विषय हा आहे की अभि अजूनही दीपातून बाहेर येऊ शकला नाही आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. हे वाज मेड फॉर दीपा. शेवटी ती त्याचं पहिलं प्रेम आहे ना यार. मग दीपा जरी परत आली नसली तरी रिया आणि अभि कसे एकत्र येणार होते? मनात दीपा असताना तो कसा संसार करणार आहे रियासोबत? आणि फक्त हेच एक कारण होतं ज्यामुळे मला वाटत होतं की रियाने अभिला नकार द्यावा. आकाश म्हणाला. मग आता काय करायचं आपण? राधिका म्हणाली. जे तू मला आधी सांगायचंस ना आकाश, ते मी तुला आता सांगणार आहे. त्याचे निर्णय त्याला घेऊ दे. आपण फक्त त्याचे मित्र आहोत. त्याच्या आयुष्यात आपण जास्त लुडबुड नाही करू शकत ना. हां, त्यांना गरज लागली तर मदत नक्कीच करू शकतो आपण. आकाश म्हणाला. लेट्स सी नाऊ. तरी मी अभिशी एकदा तरी बोलून बघणारच आहे. राधिका म्हणाली. ओके, पण तुला काय वाटतं आकाश, का आली असेल दीपा परत? अभि म्हणाला. म्हणजे बघ ना, अभिने त्याचं लग्न अनाऊन्स केलं आणि ती आली. आकाश म्हणाला. माझ्या सोर्सेस थ्रू एवढंच माहिती पडलेलं आहे की काल ती अभिच्या बाबांना भेटायला गेली होती म्हणून. राधिका म्हणाली. म्हणजे अभिच्या बाबांनी आणलं असेल का तिला परत? असं पण होऊ शकतं ना. आकाश म्हणाला. काही सांगता येत नाही. राधिका म्हणाली. मला रियाची काळजी नाही आहे रे. सी इज अ स्ट्रॉंग वुमन. पण वेदू सारखी डॅडा करत असते. आता दे दूर नको व्हायला यार. तू लवकरात लवकर बोल अभिशी. आकाश म्हणाला. यस. 5वा दिवस असेच निघून गेले. अभि मात्र कामात खूपच बिझी होता ना. 1-2 वेळा आकाश बोललाही त्यांच्याशी. तेव्हा अभिने त्याला हे सांगितलं की दीपा हा चॅप्टर क्लोज आहे त्याच्यासाठी. पण तरीही तो जे बोलत होता त्याला त्याचे डोळे साथ देत नव्हते. त्याचे डोळे काही वेगळं सांगायचे त्याला, आणि म्हणून आकाशला जास्तच काळजी वाटत होती. तसं तर इतक्या दिवसांनी परत दीपाला बघून अभिचं मन विचलित झालं होतं.
काही जुन्या जखमेंवरच्या खपल्या निघाल्या होत्या, तर काही चांगल्या गूढ आठवणीही परत परत मनात शिरून पाहत होत्या. एक काळ होता जेव्हा त्याचं आयुष्य फक्त दीपामय होतं. रियाने काही परत तो विषय काढला नाही. दीपाही परत आली नाही. सगळं सुरळीत चालू होतं. वेदू छान रमलेली होती तिच्या बाबांसोबत. रोज रात्री अभि लवकर परत यायचा घरी, कारण वेदू जागी राहायची त्याच्यासोबत चेस खेळायला. कविताबाई म्हणाली, आपल्या मुलीचा संसार मार्गी लागतो आहे म्हणून खूप खुश होत्या त्या. अभि आणि रिया सोबतच ऑफिसला जात होते. येताना मात्र रिया लवकर घरी निघून यायची. त्या दोघांमधला संवाद आता वाढत चाललेला होता. मग ते वेदू बाबतीत असो किंवा कामाबाबतीत, पण ते बोलायला लागले होते ना. आताच रिया मीटिंगमधून बाहेर पडलेली होती. तिच्या हाताखाली नवीन प्रोजेक्टचं काम सुरू झालेलं होतं. त्या क्लायंटच्या काही मागण्या होत्या आणि म्हणूनच मीटिंग अरेंज केलेली होती. तब्बल 3 तासाने ती बाहेर आली होती. वैतागलेली होती. खरं तर इतकी मोठी जबाबदारी घ्यायची तिची पहिलीच वेळ होती ना. त्यात कुठलाही निर्णय घ्यायच्या आधी ती थोडी घाबरायचीच. कंपनीचं नुकसान वगैरे झालं तर. आजही क्लायंटच्या मागण्या पाहून ती गोंधळायची. लगेच निर्णय नको घ्यायला, आधी अभिशी बोलून घेऊया असा विचार करून तिने नंतर कळवले असं सांगितलं आणि मीटिंग संपवली. ती सरळ अभिच्या केबिनकडे निघालेली होती. तिने केबिनचा दरवाजा उघडण्याआधीच तो आतून कोणीतरी उघडला होता आणि समोर दीपाला बघून रियाचे डोळे विस्तारले. पण दीपाने मात्र तिला गोड स्माईल दिली आणि निघून गेली. रिया खूप गोंधळली होती. तिने तसाच केबिनचा दरवाजा उघडला तर अभि इकडून तिकडं फेऱ्या मारत होता. रिया म्हणाली, माय कमिन सर. आताच दीपा बाहेर पडली आणि लगेच रिया आली. म्हणजे नक्कीच रियाला ती दिसली असेल हे कळलं अभिला. अभि म्हणाला, येस कमिन. तो त्यांच्या चेअरवर बसत बोलत होता. रिया म्हणाली, सर ते क्लायंटच्या काही नवीन मागण्या आहेत. तुम्ही प्लीज बघून घेता का एकदा. त्यांच्यासमोर फाईल ठेवत ती बोलत होती. अभिला आश्चर्य वाटलं, कारण त्याला वाटलं होतं की ती सरळ सरळ त्याला विचारेल की दीपा इथे का आली होती म्हणून. पण नाही, तिने तसं काहीच विचारलं नाही. तिने तर सरळ सरळ दुर्लक्ष केलं होतं. अभि म्हणाला, मिस भोसले, यू आर हँडलिंग दिस प्रोजेक्ट सो यू कॅन टेक द डिसिजन. रिया म्हणाली, मला नाही कळत आहे. सारासर विचार नाही करता येत आहे. प्लीज तुम्ही मला बघून सांगा ना. अभि म्हणाला, ओके सेट. तो हातात फाईल घेत बोलत होता. रिया म्हणाली, नाही म्हणजे तुम्ही घ्या वाचून आणि मग तुमचं झालं की मला कॉल करा, मी येते मग. सरळ सरळ त्याला टाकून निघून गेली ती. अभिला तिचं हे वागणं खूप चुकल्यासारखं वाटत होतं. म्हणजे ती म्हणाली होती की तुम्हाला परत दीपाकडे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, माझी काहीही तक्रार नसेल म्हणून. मग खरंच तशी का वागत आहे ही, की वेगळाच काही गैरसमज करून घेतलेला आहे हिने. रियाला मात्र कळत नव्हतं. विचारांचं तर होतंच तिला, पण कोणत्या हक्काने विचारावं त्याला की दीपा का आली होती येथे म्हणून. तो सांगेलही म्हणा, पण तेच ना, मी विचारलं म्हणून सांगेल, स्वतःहून नाही ना सांगणार. आणि त्याने सांगितलं ना आपल्याला की तो वेदूला कधीच अंतर देणार नाही म्हणून. मग आपण जर आता त्याच्या प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करायला लागलो तर त्याला वाटेल की मी त्याच्यावर अविश्वास दाखवत आहे म्हणून. नाही, नको, असं वागायला नकोच आपण. जोपर्यंत वेदूच्या आयुष्यावर याचा परिणाम काही पडत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच बोलण्याचा अधिकार नाही आहे. आता त्याने कोणाशी बोलावं, कोणाला भेटावं हे आपण थोडीच न ठरवणार आहोत. आणि तो तरी कशाला ऐकेल आपलं. जे कंपनीमधले जुने एम्प्लॉय होते ते ओळखत होते दीपाला. ती कंपनीमध्ये दिसली तर तो बऱ्याच जणांसाठी चर्चेचा विषय झालेला होता. ही चर्चा उडत उडत आकाशच्या कानावर आली होती. आकाश म्हणाला, ब्रो, काय ऐकत आहे मी हे. ती दीपा येथे आली होती का. अभि म्हणाला, यस. आकाश म्हणाला, व्हॉट यस, का आली होती ती येथे. काय काम काय होतं तिला. अभि म्हणाला, जॉब विचारायला. आकाश म्हणाला, काय विचारायला. जॉब कसला. अभि म्हणाला, तिला असं वाटत आहे की वेदू माझी मुलगी नाही आहे, ती दुसऱ्या कोणाची तरी आहे आणि मी तिला मुद्दामून
माझी मुलगी म्हणून सांगत आहे. आकाश म्हणाला, व्हॉट? पण तिला कसं हे सगळं कळालं? अभि म्हणाला, कळालं नाही, तिला वाटत आहे असं. तिचं असं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा सोबत होतो तेव्हा तिला कधीच असं वाटलं नाही की माझं कुठं बाहेर अफेअर असेल म्हणून. आकाश म्हणाला, मग तू तिला सांगितलं का सगळं खरं खरं? अभि म्हणाला, व्हॉट? मी का सांगू तिला? काही गरज आहे का? मी तिला हेच सांगितलं की ती माझ्या आयुष्यात यायच्या आधी रिया होती आणि वेदू माझीच मुलगी आहे म्हणून. आकाश म्हणाला, मग विश्वास बसला का तिचा? अभि म्हणाला, नाही. सी इज सो शुअर दॅट आय कॅन द लव्ह एनीवन एक्सपेक्ट हिअर. आकाश म्हणाला, पण तिला करायचं काय आहे? वेदू तुझी मुलगी असो किंवा नाही, तिला का फरक पडत आहे? गेली होती ना तुला ती सोडून, मग काय गरज आहे तिला आता तुझ्या आयुष्यामध्ये यायची? मग आता काम मध्ये मध्ये करत आहे. अभि म्हणाला, तोच प्रश्न मला पडलेला आहे. अभि थोडा विचार करत बोलत होता. आकाश म्हणाला, अभि, मला काही गोष्टी माहिती पडत आहे. अभि म्हणाला, डॅड सी इन ऑन कॉन्टॅक्ट विथ माय फादर. आकाश म्हणाला, यस. अभि म्हणाला, आय नो. मी लक्ष ठेवून आहे तिच्यावर. आकाश म्हणाला, आपल्याला सांभाळून राहावं लागेल ब्रो. या सगळ्यांचा रिया आणि वेदूला त्रास नको व्हायला पाहिजे. अभि म्हणाला, डोंट वरी, त्यांना काही त्रास होऊ देणार नाही आहे मी. आकाश म्हणाला, रियाला माहिती पडलं की येथे दीपा आली होती तर काय माहिती काय रिॲक्शन करेल ती? अभि म्हणाला, माहीत आहे तिला. आकाश म्हणाला, म्हणजे? अभि म्हणाला, दीपा निघत होती तेव्हाच रिया केबिनमध्ये आली, सो माहीत आहे तिला. आकाश म्हणाला, मग चिडली असेल ना ती? अभि म्हणाला, नाही, काहीच बोलली नाही ती या विषयांवर. आकाश म्हणाला, गॉड, कसे आहात तुम्ही? नवरा बायको आहात ना? प्रेम तर दूरच, पण साधं प्रॉपर कम्युनिकेशन ही नाही आहे तुमच्यात. आणि त्या दीपाला सांग ना ठणकावून की बाई नको येत जाऊ माझ्या घरी आणि ऑफिसमध्ये. अभि म्हणाला, हो, मी तिला आता तसंच सांगणार आहे. आकाश म्हणाला, का? कम ऑन अभि, पहिलं प्रेम वगैरे सगळं सोड आता. तुझं लग्न झालेलं आहे आता, तू तिला विसरून जा. अभि म्हणाला, तिच्यामुळं माझ्या फॅमिलीला काही त्रास होणार नाही याची खात्री मला आहे. मी होऊच देणार नाही आहे ना. आकाश मनातच हसला. आकाश म्हणाला, फॅमिली? खरंच? मला खरंच वाटलं होतं की रिया तुझ्या आयुष्यात आल्यावर तू त्या दीपाला विसरशील, बट आय वॉज रॉंग. अभि म्हणाला, कम ऑन आकाश, व्हाय आर यू टेलिंग लाईक दिस? आय एम नॉट गोईंग बॅक टू दीपा. आकाश म्हणाला, मग जा ना, मी तर म्हणतोय ना जा तिच्याकडे परत म्हणून. तसंही मनात तिचं आहेच. मग मनात एकीला ठेवणं आणि घरात दुसरीला, हे कितपत योग्य आहे? यू आर सो सेल्फिश अभि. रियाच्या मनाचा थोडाही विचार करत नाही आहेस तू. खूप चिडलेला होता आकाश अभिंवर. आवाजही वाढलेला होता त्याचा आता. तो दीपाचं ऐकून का घेत आहे हेच त्याला कळत नव्हतं. अभि म्हणाला, शटअप आकाश, जस्ट ऑफ शटअप. हे जे तू म्हणत आहेस ना, मनात एक घरात एक, तर हो आहे असंच, पण मी ते नाही बदलू शकत ना यार. दीपाबद्दल माझ्या मनात राग आहेच, पण त्याच्या पलीकडेही खूप काही आहे, खूप आधीपासून. हे तुझ्यापेक्षा चांगलं कोणाला माहीत असेल रे. ते असंच कसं पुसून टाकू मी? आणि मी कुठलाही अन्याय करत नाही आहे रियावर. तिच्यावर अन्याय तेव्हा झाला असता जेव्हा तिच्या मनात माझ्याबद्दल काहीच फिलिंग नसत्या. बट सी फील नथिंग फॉर मी. आमचं लग्न एक डील आहे आकाश. आय अग्री. बस इतकंच, बाकी त्या पलीकडं काहीच नाही. आणि जसं मी माझ्या बिझनेससाठी लग्न केलं तसं तिनेही फक्त वेदूसाठीच लग्न केलेलं आहे. दिस आर माय मॉरल्स, की मी दीपाकडे परत जात नाही आहे किंवा दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचार करत नाही आहे. आणि खरं तर तशी गरजही नाही आहे मला. एका दमात अभि सगळं बोलून गेला होता. खरं तर आकाश ओरडल्यावर त्यालाही थोडा रागच आला होता म्हणा. त्याचाही आवाज वाढलाच होता. आकाशला तर काय बोलावं कळत नव्हतं. किती विचित्र यांचं नातं आहे, कसे सूत जुळतील यांचे काय माहिती, असाच विचार करत होता तो.
आणि काहीही न बोलता समोरच्या खुर्चीवर जाऊन बसला. अभि म्हणाला, आकाश लिसन, रिया आणि माझ्यात असे कसेही रिलेशन नाही आहे. मी रियाला कधीही चीट करणार नाही आहे. एवढा विश्वास तर आहे ना तुझा माझ्यावर? आकाश म्हणाला, प्रश्न तो नाही आहे अभि, तुला कळत नाही आहे. बाहेर पड ना यार तू त्या दीपांमधून. तिच्यातून बाहेर पडशील तरच रियाच्या जवळ जाऊ शकशील ना तू. अभि म्हणाला, हे सगळं ठरवून कसं करू मी आकाश? अनवधाने व्हायला हवं ना ते. आणि मुळात हे सगळं रियालाही नको आहे ना. आकाश म्हणाला, अभि, तुमच्या नात्याला वेळ हवा आहे यार. तू रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये असतो, सतत काम काम आणि काम. बरं घरी गेल्यावरही वेदूसोबत, रियासोबत वेळ घालवायचा नाही का तुला? अरे बाकी सगळं जाऊ दे, पण आयुष्यभर सोबत राहायचं असेल तर कमीत कमी मैत्री तरी असायला हवी ना तुमच्यात. अभि म्हणाला, तुला नेमकं काय म्हणायचं आहे? मला स्पष्ट सांग तू एकदा. आकाश म्हणाला, मला असं वाटतं तुम्ही कुठेतरी फिरायला जायला हवं म्हणून. अभि म्हणाला, व्हॉट? आकाश म्हणाला, इतकं शॉक होण्यासारखं काही नाही आहे. मी काही म्हणत नाही आहे की तुम्ही हनीमूनला जा म्हणून, पण साधं फिरायला तर जाऊ शकता ना तुम्ही. हवं तर वेदू आणि रियाच्या आईलाही सोबत घेऊन जा. बाकी काही नाही, थोडा वेळ सोबत घालवता येईल तुम्हाला. तुमच्यातील काही संवाद वाढेल आणि मुळात थोडा चेंजही मिळेल. पुढच्या गोष्टी सोप्या होतील तुम्हाला. अभि म्हणाला, वी कॅन थिंक अबाउट दॅट. पण खूप काम आहे ना रे, असं अचानक नाही जाता येणार. आकाश म्हणाला, कमान ब्रो, इतका मोठा स्टॉप आहे तुझा. 4-5 दिवस तू नसला तरी काही फरक पडणार नाही आहे. अभि म्हणाला, वेदूची शाळा पण आहे ना रे. आकाश म्हणाला, कुठले बोर्डाचे पेपर आहेत का तिचे? मारू शकते ती दांडी शाळेला. अभि म्हणाला, रियाशी बोलून बघतो मी, ती काय म्हणते काय नाही तर मग ठरवू. ती तयार असेल तर करू मग प्लॅन, पण तिला मी फोर्स करणार नाही आहे. आकाश म्हणाला, नाही, हेच खूप आहे. बघ ना तू एकदा बोलून. हताश होत आकाश बोलत होता. त्याला खरंच अभिची काळजी वाटत होती. दोघांमध्ये मैत्री कमी, पण भावनांचं नातं जास्तच होतं. खूप काही केलं होतं अभिने आकाशसाठी, आणि आता आकाशला असं वाटत होतं की त्याच्या मित्राचा संसार पुढं जावा म्हणून. खरं तर आकाशच्या बोलण्याचा अभि विचार करतच होता. खरंच आयुष्यभर सोबत राहायचं होतं आता. मग वागण्यात बोलण्यात मोकळेपणा असायलाच हवा ना. किमान मैत्री तरी असायलाच हवी ना. नात्याला वेळ द्यायलाच हवा. त्याने रियाशी बोलायचं ठरवलं होतं, आणि अर्थात एकांता मिळाला तो रात्री बेडरूममध्येच बोलेल असं ठरवलं. अभि म्हणाला, रिया, मला असं वाटते आपण एखादी पिकनिक काढूया का? मुद्दाम पिकनिक शब्द वापरत होता त्याने, उगाच तिचा गैरसमज नको व्हायला म्हणून. रिया म्हणाली, पिकनिक? अभि म्हणाला, यस, जाऊन येऊया ना असं जवळपास कुठेतरी 4-5 दिवसांसाठी. आपण सगळे जाऊया, पूर्ण फॅमिली. वेदूही खुश होईल ना, आणि आई पण बरेच दिवस झाले बाहेर पडल्या नसतील ना, त्यांनाही सोबत घेऊन जाऊया. खरंच छान होईल ना. मग काम तर होतच म्हणायचं, पण सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे पैशांची. सगळा खर्च होऊन हाती काहीच उरायचं नाही. सेविंग दुसरीच गोष्ट. त्यामुळे स्वतःच्या अशा कुठल्याच इच्छा पूर्ण करता आल्या नव्हत्या तिला. विचारात गुंतलेली बघून त्याला कळलंच नव्हतं की ही एवढा का विचार करत आहे म्हणून. सगळे जाऊ म्हटलं ना, त्यातही प्रॉब्लेम असेल का हिला? त्याने परत तिला आवाज दिला. अभि म्हणाला, रिया, काय झालं ग? कसला विचार करत आहेस तू? रिया म्हणाली, नाही ते, पण असं अचानक पिकनिकचं कारण काय काढलं तू? आणि पिकनिक तर एकाच दिवसांची असते ना. अभि म्हणाला, ओके, मग ट्रिपला जाऊया. तो थोडं हसतच बोलला. तिलाच आडोशाला सारखं झालं. आपण काय त्याच्या चुका काढत आहोत म्हणून. रिया म्हणाली, ऑफिसचं काम, नवीन प्रोजेक्ट आणि वेदूची शाळा पण तर आहे ना. अभि म्हणाला, ऑफिसचं काम होईल मॅनेज, त्याचं टेन्शन घ्यायचं काहीच काम नाही आहे. पण वेदू नाही का काही दिवस शाळा पाळू शकत नाही का? म्हणजे तसं शाळेत काही महत्त्वाचं असेल तर मग पोस्टपोन करून या ना आपण प्लॅन. रिया म्हणाली, नाही, परीक्षेला तर वेळच आहे अजून तिच्या. मग तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि राहिलेला अभ्यास मी घेऊ शकते तिचा परत आल्यावर. अभि म्हणाला, ग्रेट, देन कुठं जायचं मग? रिया म्हणाली, तुम्ही म्हणाल तिथे जाऊया. खर्च तो करणार होता ना,
मग त्यालाच निर्णय घेऊ देऊ असं वाटत होतं तिला. अभि म्हणाला, कम ऑन, मी खूप ठिकाणी फिरलेलो आहो. तुमची कुठे जायची इच्छा आहे ते सांगा ना. खरं तर आतापर्यंत ती तिच्या इच्छाच मारत आलेली होती, म्हणून मग असं कुठं जायला आपल्याला आवडेल हा विचार केला नव्हता तिने कधीच. पण तरीही खूप दिवसापासून ताजमहल बघायची इच्छा तर होतीच ना. रिया म्हणाली, आग्रा. अभि म्हणाला, ताजमहल? रिया म्हणाली, अभि म्हणाला, ग्रेट, डन. आधी ताजमहल बघूया आणि मग तिथून जे जे जवळ पडत असेल तिथे जाऊया फिरायला. रिया म्हणाली, ओके. थोडी उत्साहीही ती पण झाली होती आणि त्यालाही थोडं वेगळं वाटत होतं. सतत काम असल्यामुळं कदाचित ब्रेकची गरज होती त्याला. रिया म्हणाली, आपण आकाश आणि राधिकालाही घ्यायचं का आपल्यासोबत? अभि म्हणाला, आकाश नाही येणार आहे. आपण नसलो तरी तो कंपनीमध्ये हवा आहे ना लक्ष द्यायला. राधिकाला विचारून बघूया आपण. रिया म्हणाली, ओके. आणि मावशी? अभि म्हणाला, विचारून बघूया ना मावशीला पण मला माहीत आहे ती नाहीच म्हणेल म्हणून. रियाने मावशीला खूप वेळा विचारलं, पण त्या सोबत यायला नाहीच म्हणत होत्या. बरं मावशी, तर मावशी कविताबाईही नाही म्हणत होत्या. रिया म्हणाली, आई, अगं काय आहे हे, सोबत कुठेतरी फिरायला जाऊया ना, मजा येईल, थोडा चेंज पण मिळेल आपल्याला. तू काय नाही नाही म्हणत आहेस? कविताबाई म्हणाली, मला काही चेंज वगैरे नको ग बाई, आता मला आरामच हवा. तुमच्यासोबत फिरायला येईल आणि नंतर महिनाभर हे दुखतंय आणि ते दुखतंय करत राहील. त्यापेक्षा नको ग बाई, मला नाही यायचं. खरं तर कविताबाई मुद्दाम नाही म्हणत होत्या. त्यांना नव्हतं जायचं रिया आणि अभिनमध्ये सोबत. त्यांची तर वेदूलाही थांबवून घ्यायची इच्छा होती म्हणा, पण असं करून जमणार नव्हतं ना. वेदूला सोडून दोघीही जाणार नाहीत हे पण त्यांना माहिती होतं. रिया म्हणाली, आई अगं, मग काय फक्त आम्ही तिघंच जायचं का? ती राधिकाला पण नाही म्हणत आहे. कविताबाई म्हणाली, जा ना मग, तुमचं वय आहे ग फिरायचं, फिरून घ्या आत्ताच. नंतर दुखणी मागी लागली की काही जमत नाही मग बाई. आता मलाच बघ ना. आणि वेदू, ती तर खूप खुश आहे फिरायला जायला मिळणार म्हणून. बरं आहे बाई, तिला तिचे आई वडील दोघांच्याही सहवास मिळत आहे. देवाचे जितके आभार मानावे तेवढेच कमी आहेत बाबा. माझ्या नातीला असं खुश राहू दे देवा. हात जोडत कविताबाई बोलत होत्या. आता रिया काय बोलणार? सगळे जाणार म्हणून ती तयार झाली होती, पण फक्त अभिसोबत जाणं तिला बरोबर नव्हतं वाटत ना. विचार आला तिच्या मनात की जाणं रद्द करूया म्हणून, पण मग वेदूचा हिरमोड होईल म्हणून आणि उगाच अभिवर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. रात्री अभि घरी आला आणि रियाने त्याला सांगितलं की मावशी आणि आई दोघीही यायला नाही म्हणत आहे म्हणून. अभि म्हणाला, आणि राधिका, तिला विचारलं का तू? रिया म्हणाली, हो विचारलं, तिचं पण नाही जमणार म्हणून सांगत होती. आपल्या लग्नात खूप सुट्ट्या झाल्या ना तिच्या, मग आता सुट्ट्या नाही मिळणार अशी म्हणाली होती ती. अभि म्हणाला, मग आता? रिया म्हणाली, आता काय, आपण तिघे जाऊया ना. तिचं बोलणं ऐकून तो तर चकितच झाला. त्याला वाटलं सोबत कोणी येत नाही आहे तर ही रद्द करेल ट्रिपला जायचं म्हणून. पण ही तर तयार आहे, मग ती तयार आहे म्हटल्यावर तर याला काहीच प्रॉब्लेम नव्हता ना. अभि म्हणाला, परवा निघूया का मग आपण? तुम्हाला काही शॉपिंग करायची आहे का? रिया म्हणाली, नाही म्हणजे माझ्यासाठी नाही, पण वेदूसाठी करायची आहे मला थोडीफार. अभि म्हणाला, ओ येस, आपण जाऊ मग उद्या बाहेर. तुम्हाला हवं ते घ्या आणि पॅकिंगही उद्याच करावी लागेल आपल्याला. रिया म्हणाली, ओके. रिया तर फक्त काही गरजेच्या वस्तू घेणार होती वेदूंसाठी, पण सोबत अभि होता ना, मग काय वेदूची मज्जाच मज्जा. ती बोट ठेवेल ती गोष्ट तिला घेऊन देत होता तो. अर्थात त्याने तिलाही शॉपिंग करायला सांगितलेलीच होती, पण रिया नाही म्हणत होती, मग त्याने तिला काही जास्त आग्रह केलाच नाही. पण वेदूच्या बाबतीत रियाचंही तो काही ऐकत नव्हता. मनसोक्त खरेदी करून घरी आले ते. रिया लगेच पॅकिंगला लागली होती. उद्या दुपारची फ्लाईट होती त्यांची. वेदू मात्र खूप खुश होती. नवीन कपडे, नवीन खेळणे, सगळं नवीन घेऊन दिलं होतं अभिने तिला. कविताबाईही आनंदी होत्या. मुलीचा संसार मार्गी लागला म्हणून ती नेहमी आनंदी राहायची असंच वाटत होतं त्यांना.
रात्री लवकर झोपायचं ठरवलं होतं रियाने, पण कशाचं काय? वेदू स्वतःही झोपत नव्हती आणि कोणाला झोपूही देत नव्हती. पहिल्यांदा असं कुठेतरी फिरायला जाणार होती ना ती, म्हणून तेही तिच्या मम्मा डॅडांसोबत. त्यामुळे स्वारी एकदम खूप खुश होती. अभिही ऑफिसमधून घरी आलेला नव्हता. 5-6 दिवस सुट्टी घेणार म्हणून बरंचसं काम त्याला संपवायचं होतं आज, कारण नंतरचा वेळ त्याला पूर्ण रिया आणि वेदूलाच द्यायचा होता म्हणून. राधिकाचा फोनही येऊन गेला होता रियाला. राधिकाचं बोलणं ऐकून तर रियाला कळालंच नव्हतं की काय बोलावं म्हणून. रिया म्हणाली, राधिका काही पण काय ग? राधिका म्हणाली, काही पण नाही रिया, पण हरकत काय आहे? खरंच जर नकळतपणे तुम्ही जवळ येत असाल तर उगाच अभिला दूर करू नकोस. नवरा बायको आहात ना तुम्ही, नात्याची गरज आहे ती. आयुष्यभर काय तू फक्त डील खेळत बसणार आहेस का? रिया तिला काहीच म्हणाली नाही. राधिकाची काळजी तिला कळत होती, ती काय म्हणत आहे म्हणून तिला, पण त्यावर नेमकं काय बोलावं हेही तिला समजत नव्हतं. शेवटी तिने विषय बदलवलाच. 2.5 तासाच्या त्या फ्लाईटनंतर ते आग्राला पोचले. वेदू पहिल्यांदाच प्लेनमध्ये बसलेली होती. आधी थोडीशी घाबरली, पण नंतर वरून खाली बघताना तिला पण खूप मजा येत होती. खूप मस्ती करत होती ती. तसेही त्यांना पोहोचेपर्यंत संध्याकाळ झालीच म्हणा. अभिने टॅक्सी आधीच बुक करून ठेवलेली होती. ते सरळ हॉटेलवर गेले. 5 स्टार हॉटेल होतं ते. वेदू तर गाडीतच झोपली होती. अभिने तिला कडेवर घेतलं आणि प्रोसिजर कंप्लीट करून त्यांनी चेक-इन केलं. वेदूला बेडवर झोपून ते दोघे आधी फ्रेश झाले. नंतर रियाने वेदूला उठवलं. तिने थोडी चिडचिड केलीच, पण नंतर जेवण पण अभिने सगळं तिच्याच आवडीचं मागवलं म्हणून ती शांत झाली होती. जेवण झाल्यावर मात्र वेदू लगेच झोपली. कालपासून नुसत्या उड्या ज्या मारत होती ती. थकली पण खूप होती ना ती. रिया आणि अभि दोघीही तिच्या एका बाजूला झोपले. झोप तर येत नव्हती दोघांना, पण बोलावं काय हेही कळत नव्हतं त्यांना. मग काय, पुन्हा ती शांतता. रियाचा मोबाईल वाजला. तिने पाहिला तर राधिकांचा मेसेज आलेला होता. राधिका म्हणाली, बी ऑन फेअर माय गर्ल, तू जवळ जा त्याच्या. राधिकाचा मेसेज ऐकून तर धडकीच बदली रियाला. काहीही काय बोलते ही पोरगी. हिने अभिकडं पाहिलं तर तो वेदूला थोपटत होता. झोपेतही वेदूंच्या चेहऱ्यांवर मोठी स्माईल होती. खूप खुश होती ती. वेदूंचा हसरा चेहरा पाहून रियाच्याही चेहऱ्यांवर हसू आलं होतं. अभि म्हणाला, व्हॉट हॅपन? व्हाय आर यू स्माईल? रिया म्हणाली, हे असंच. अभि म्हणाला, व्हॉट असंच? रिया म्हणाली, ते थँक्यू सो मच. इतकी छान ट्रिप प्लॅन केली ना तुम्ही म्हणून. वेदू पण खूप खुश आहे. अभि म्हणाला, आय नो अँड नो नीड टू थँक्यू मी. वेदूसाठी नाही करणार तर कोणासाठी करणार मी? अँड सिप नाव. उद्या लवकरच निघायचं आहे आपल्याला. सकाळची लवकरच तयारी होऊन नाश्ता वगैरे करून निघूया आपण. त्या कोवळ्या उन्हाच्या सूर्यांच्या किरणाच्या प्रकाशामुळं उठून दिसत होता ताजमहल. रिया तर बघतच राहिली. तिचं स्वप्न होतं ताजमहल बघायचं. ताजमहल म्हणजे प्रेमाचं प्रतीक. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक. सगळं बघून झाल्यावर पण बऱ्याच वेळ थांबले ते तिथे. फोटोज पण काढून झाले. रियाचा तर पायच नव्हता निघत तिथून. तिच्या डोळ्यातील कुतूहल अभिलाही दिसत होतं, म्हणून मग त्यानेही घाई केलीच नाही. सर्व काही डोळ्यात साठवून ठेवत होती ती, जणू काही परत कधी ताजमहल बघता येणारच नाही म्हणून. शेवटी वेदूने भूक लागली म्हणून कणकण करत होती ती आणि ते तिथून निघाले. निघता निघता पण रियाने कितीतरी वेळा मागे वळून पाहिलेलं असेल. अभि म्हणाला, रिया डोंट वरी, नेक्स्ट इयर परत येऊ आपण, प्रॉमिस तुम्हाला. एका वाक्यात किती काही बोलून गेला होता ना तो. एकतर काहीही न बोलता तिच्या मनातलं ओळखलं होतं त्याने. वरून पुढच्या वर्षी परत येऊ म्हणाला होता तो. म्हणजे आपण कायम सोबत राहू हा विश्वास होताच त्याला. वेदूला भूक लागली होती म्हणून त्यांनी आधी जेवण करून घेतलं त्यांनी आणि मग नंतर बरीच ठिकाणे फिरले ते. आग्रा फोर्ट, फतेहपूर सिक्की. वेदूची तर अजिबात काळजी नव्हती राहिली रियाला. अभि सगळं करत होता तिचं. गर्दीच्या ठिकाणी स्वतः तिला कडेवर घेऊन घ्यायचा तो. उगाच तिला जेव घालायचा. रियाची पण तो छोट्या छोट्या गोष्टीत काळजी घेत होता.
ती वॉशरूमला गेली की तो वेदूला घेऊन वॉशरूमच्या बाहेर उभा राहायचा. जणू कोणी पळवून घेऊन जाणार होतं त्याच्या बायकोला. आधी एक बॅग ही तो तिला पकडून देत नव्हता. रस्ता क्रॉस करताना कडेवर वेदू आणि दुसऱ्या हाताने रियाचा हात पकडलेला असायचा त्याचा. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.